नमस्कार, गुड मॉर्निंग. मी डॉक्टर आशिष भालेराव. मी डॉक्टर पूजा फिरके. आम्हाला अतिशय कळण्यात आनंद होतोय की मार्च महिन्यासाठी आम्ही बदलापूर वासियांसाठी अतिशय स्पेशल ऑफर आणलेली आहे. जी ऑफर आहे 25,000 जे इम्प्लांट होतं ते आपण 9,999 ला देत आहोत. 9999. आणि सर्वात मुख्य म्हणजे 9,999 मध्ये आम्ही कुठलेही हिडन चार्जेस किंवा एक्स्ट्रा चार्जेस घेत नाहीये. या चार्जेसमध्ये इम्प्लांट आणि त्याच्यावर जो लागणारा दात म्हणजे ज्याला आपण कॅप किंवा क्राऊन म्हणतो हे सुद्धा इन्क्लुडेड आहे. ही ऑफर 1 मार्च ते 31 मार्च पर्यंत राहील. तर ज्याला कोणाला या संधीचा लाभ घ्यायचा आहे तर स्क्रीनवर जो पत्ता दिलेला आहे व टेलिफोन नंबर दिलेला आहे त्यावर आपण संपर्क साधू शकता. बदलापूर शहरात मोठ्या उत्साहात महिला दिन साजरा करण्यात आला. महिला दिनानिमित्त शिवसेना शहर शाखेच्या माध्यमातून स्त्री शक्तीचा सन्मान करण्यात आला. बदलापूर शहरातील कर्तृत्ववान महिलांचा यावेळी सन्मान करण्यात आला. शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, शहर प्रमुख वामन म्हात्रे, माजी नगरसेविका वीणा म्हात्रे, युवा सेना शहर प्रमुख रोहन पाटील, युवा मित्र वरुण म्हात्रे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. बदलापूरच्या जिजामाता उद्यानात महिला दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शहरातील महिलांनी आणि चिमुकल्यांनी विविध कला सादर केल्या. या सन्मान सोहळ्याला बदलापूर शहरातल्या महिलांनी मोठी उपस्थिती लावली होती. शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्या माध्यमातून शहरात नेहमीच सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात. महिला दिनाचं औचित्य साधून देखील महिलांच्या सन्मानासाठी मागील अनेक वर्षांपासून शिवसेना शहर शाखेच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. यंदा आयोजित केलेल्या सन्मान सोहळ्यात शेकडो महिलांनी सहभाग घेतला होता. आपल्या सर्वांचे लाडके शहर प्रमुख आणि नगराध्यक्ष वामनदादा म्हात्रे सातत्याने या बदलापूर शहरातील सर्व ज्येष्ठ नागरिक असतील, लहान मुलं असतील, महिलांसाठी सातत्याने कार्यक्रम करत असतात. परंतु 8 मार्चचा औचित्य साधून जागतिक महिला दिनानिमित्त बदलापूरमध्ये सर्वात मोठा महिलांचा सन्मान करणारा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे. या कार्यक्रमात अनेक सुंदर कार्यक्रम आयोजित केले आहेत. त्याचबरोबर बदलापूर शहरातील चांगलं कार्य करणाऱ्या डॉक्टर्स असतील, अन्य महिला असतील, विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी काम केलं आहे अशा महिलांचा सन्मान सुद्धा या ठिकाणी केला आहे. प्रत्येक ठिकाणी महिला घर सांभाळून विविध क्षेत्रामध्ये चांगलं कार्य करत आहेत. या कार्याची दखल या ठिकाणी आज घेतली जात आहे. महिलांना चांगला एक विरंगुळा आणि एन्जॉय मिळावा याकरता हा कार्यक्रम आयोजित केला आहे. महिला दिनानिमित्त मी आपल्या सगळ्या बदलापुरातील, राज्यातील सगळ्या महिलांना आपल्या माध्यमातून मी खूप खूप शुभेच्छा देतो. पहिल्यांदा बदलापूरमधील सर्व महिलांना 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि नक्कीच मी बदलापूरच्या महिलांना मानाचा मुद्रा करेन की प्रत्येक बदलापूरची ही गृहिणी ही प्रत्येक पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून या शहरात काम करत असते. सर्व संघटनेच्या पदाधिकारी असो, गृहिणी असो किंवा कामावर जाणाऱ्या महिला असो, या प्रत्येक महिला आमच्या बदलापूर शहराच्या एक जो बदलापूरचं आमचं विकासाचं पॅटर्न आहे त्या पॅटर्नमध्ये नेहमीच सहकार्य करत असतात. नक्कीच आज 8 मार्चला जागतिक महिला दिन आहे, परंतु त्या दिवशी महाशिवरात्री असल्यामुळं हा कार्यक्रम आज आम्ही प्रतिवर्षाप्रमाणे घेतलेला आहे. म्हणून पुन्हा सांगतो की माझ्या महिला भगिनींना आई जगदंबा निरोगी आणि उदंड आयुष्य देवो आणि प्रत्येक महिलेची आमच्या बदलापूर शहरातली भरपूर भरभराटी हो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. सर्वांना नमस्कार, जय महाराष्ट्र. आज जागतिक महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जागतिक महिला दिन 8 मार्च हा दिवस का साजरा केला जातो? कारण अमेरिकेतील डेन्मार्क या ठिकाणी महिलांनी आपले दिवसभराच्या कार्यक्रमाचे 10 तासाचं कामाचं आयोजन केलं होतं. आम्हाला 10 तासाची कामाची ड्युटी द्यावी आणि महिलांना मतदानाचा अधिकार द्यावा. त्यामुळे हा त्यांनी तिथे ठराव मांडला होता आणि जेरा लाटकीन यांनी तो ठराव 1909 मध्ये मान्य केला की आम्हाला या 100 ठिकाणी महिला उपस्थित राहून त्यांनी हा ठराव मंजूर करून घेतला. तो दिवस म्हणजे 8 मार्च हा जागतिक दिन महिला म्हणून साजरा करतात. त्यामुळे मी धन्यवाद सर्वांना शुभेच्छा देते. त्यामुळे महिलांनी हा कार्यक्रम आपल्या चांगल्या पद्धतीने पार पाडावा. आपल्या शरीर आरोग्यासाठी सर्व आज सर्व कार्यक्षेत्रात महिला अग्रेसर आहेत.
प्रत्येक ठिकाणी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण सर्व महिलांनी प्रयत्न करावा अशी त्यांना शुभेच्छा देते. धन्यवाद. खूप छान कार्यक्रम केला आहे. दादा नेहमीच वामनदादा नेहमीच चांगलं कार्यक्रम करतात, खूप छान करतात. आणि आज जागतिक महिला दिनानिमित्त सर्वप्रथम सर्व महिला बहिणींना आणि माझ्या मैत्रिणींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि सर्व जे उपस्थित मान्यवर आहे सर्व वामनदादांना खूप खूप धन्यवाद. त्यांनी आज इथे सर्व महिलांचा एवढा मान सन्मान केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.